नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचं लेक्चर लय भारी असणार आहे आणि सगळ्या गोष्टी एकदम मजेशीर स्वरूपात शॉर्ट ट्रिक्सनुसार तुम्हाला आज मी शिकवणार आहे. आतापासूनचे पुढचे जे लेक्चर असतील शॉर्ट ट्रिक्सचे असणार आहेत. हसत खेळत अभ्यास कसा करायचा आणि अवघड अवघड गोष्टी एकदम चुटकी सरसर एकदम गोलीगत कशा पाठ करायच्या ते तुम्हाला आता मी शिकवणार आहे. सगळ्यांनी जर रेडी असता तर आजचं लेक्चर सगळ्यांनी व्यवस्थित ऐकायचं आहे आणि लेक्चर जर आवडलं तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करायचं आहे आणि लाईक करायचं आहे. तर सुरुवात करायची का आजच्या लेक्चरला? लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आजचं लेक्चर तुम्हाला मी काय काय घेणार आहे बघा. गोदावरी नदीबद्दल माहिती देणार आहे की गोदावरी नदीबद्दल प्रश्न कसे पडतात परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं जे घ्यायचं आहे गोदावरी नदीचा नकाशा मी तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे. गोदावरी नदीचे खोरे कोणते कोणते आहेत, उपखोरे कोणते कोणते आहेत. परत अजून पुढे जायचं आहे गोदावरी नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत, डाव्या बाजूनी कोणत्या मिळतात, उजव्या बाजूनी कोणत्या मिळतात. अशा सगळ्या एकदम परीक्षेमध्ये जसे प्रश्न पडतात सगळ्या गोष्टी एकदम शॉर्ट ट्रिक्सनुसार तुम्हाला मी शिकवणार आहे. तर एकदम अवघड गोष्टी असतात पण तुम्हाला ते मी सोप्या करून शिकवणार आहे. तर लेक्चरला आता सुरुवात करणार आहे. हे सगळ्या गोष्टी मी शिकवत आहे ते आपल्या या शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राच्या भूगोलच्या पुस्तकातल्या आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आणखी पण आपले रजिस्ट्रेशन केलं नसेल, नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतो, या मोबाईल नंबरवर जाऊन रजिस्ट्रेशन करा. 72 76 77 17 91 म्हणजे तुम्हाला सगळे लेक्चर पाहायला मिळतील. तर बघा आता सुरुवात करत आहे आजच्या लेक्चरला. सगळ्यांनी बाजूला नोटबुक आणि पेन घेऊन बसायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्याकडे आपले शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तक असतील त्यांनी शॉर्ट ट्रिक्सच्या पुस्तकामध्ये नदी प्रणालीमधला गोदावरी नदी हा टॉपिक काढायचा आहे, हा पॉईंट काढायचा आहे. तर बघा सुरुवातीला मी थोडी इन्फॉर्मेशन देणार आहे गोदावरी नदीबद्दल. त्याच्यानंतर आपण नकाशाकडे जाणार आहोत. त्याच्यानंतर आपण उपनद्यांची ट्रिक्स पाहणार आहोत. सगळ्या गोष्टी कशा एकदम गोलीगत घ्यायच्या आहेत. गोदावरी नदी, गोदावरी म्हणजे नवरी असते, नवरी, आणि तिचा नवरा कोण आहे ते, अशा सगळ्या मस्त गोष्टी आपण घेणार आहोत. बघा सगळ्यात पहिला मुद्दा आहे म्हणजे गोदावरी नदी ही महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी नदी आहे. त्याच्यामुळे तिला काय म्हणतात, दक्षिण भारतातील गंगा किंवा दक्षिण भागातील ही सगळ्यात मोठी नदी असल्यामुळे तिला दक्षिण भारतातील गंगा असे म्हणतात. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत पडू शकतो की गोदावरीला कोणत्या नावाने ओळखली जाते. त्यावेळेस तुम्हाला सांगता येईल की दक्षिण भारताची गंगा. कारण बघा गंगा जी खरी जी गंगा आहे ती उत्तर भारतामध्ये वाहते, पण दक्षिण भारतामध्ये गोदावरी सगळ्यात मोठी नदी आहे, लांब नदी आहे. त्याच्यामुळे दक्षिण भारताची गंगा कोण आहे तर गोदावरी नदी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील व दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर या नदीचा जो उगम आहे, आता बघा उगम म्हणजेच काय असणार आहे, की जिथून नदी सुरुवात होते किंवा जिथून नदी सुरुवात होते असा उगम आहे तो म्हणजे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे तिचा उगम होतो. कुठे? त्र्यंबकेश्वर येथे गंगा नदीचा उगम होतो. आणि असं तुम्ही जर त्र्यंबकेश्वर तिथे जर गेला असाल तर तिथं बघा आपले जे महादेव आहेत, जे महादेवांनी काय केलं, जटा आपटलेल्या आहेत आणि त्या 3 अशा रेषा पडलेल्या आहेत. 3-4 अशा रेषा पडलेल्या आहेत. तिथे त्यांनी आपले स्वतः जटा म्हणजे केस असे आपटले आणि त्या जटापासून, त्या केसा आपटल्यापासून तिथून काय झालेले, पाण्याचे ओघळ निघालेले आहेत आणि त्या पाण्याच्या ओघळापासून नदी, आपल्या गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. आणि ते पाण्याचे ओघळच पुढे जाऊन काय होतात, थोडं झरा तयार होतो आणि झऱ्यापासूनच हळूहळू छोटी खाली जाऊन ती गोदावरी नदी व्हायला लागते. तर त्र्यंबकेश्वर येथे खूप मस्त स्वरूपाचं महादेवाचं मंदिर आहे. तुम्ही जाऊन तिथे या, तुम्ही खूप मस्त स्वरूपाचं आहे. त्याच स्वरूपात तुम्हाला आता मी माहिती दिली. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथे तिचा उगम होतो आणि तिचा संगम कुठे होतो, बंगालच्या उपसागरात. आता आपण आतापर्यंत 3 पॉईंट कव्हर केले. ते म्हणजे संगम कुठे होतो, तो म्हणजे बंगालच्या उपसागरात. उगम कुठे होतो, त्र्यंबकेश्वर येथे नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि दक्षिण भारताची तिला गंगा म्हणतात. हे 3 पॉईंट तुम्ही बाजूला लिहून ठेवा. आता आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे आता गोदावरी नदी ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी आहे, मग तिचं स्थान कुठे आहे बाबा, तुम्हाला असा परीक्षेत पडू शकतो. परीक्षेमध्ये प्रश्न बरेच वेळेस असा पडलेला आहे, गोदावरी नदी ही कोणत्या 2 काय बोलतात त्याला, डोंगराच्या मध्ये हिचं खोरं आहे. गोदावरी नदीचं खोरं हे कोणत्या 2 डोंगरांच्या मध्ये, डोंगर रांगाच्या मध्ये, पर्वत रांगाच्या मध्ये आहे, असा परीक्षेमध्ये प्रश्न पडतो. त्यावेळेस तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल सातमाळा अजिंठा डोंगररांग. कोणती? सातमाळा अजिंठा डोंगररांग आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. म्हणजे वर काय आहे, तिच्या उत्तरेला सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे
आणि खाली काय आहे तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, या दोन डोंगर रांगेच्या मध्ये गोदावरी नदी वाहत जाते. तर याला काय म्हणतात बघा, जलदुभाजक किंवा जलविभाजक अशा स्वरूपात. जलविभाजक म्हणजेच काय, त्या दोन नद्याच्या मधला प्रदेश असतो त्याला जलविभाजक म्हणतात. आणि दोन डोंगराच्या किंवा दोन पर्वताच्या मध्ये एखादी नदी असेल तर तिला काय म्हणतात, ती नदी असते ते दोन जसं जलदुभाजक असतं तसं भूमी दुभाजक पण म्हणू शकतो, किंवा डोंगराला दुभाजन असं पण स्वरूपात तुम्ही म्हणू शकतात. तर ते तुम्हाला आता लक्षात ठेवता येईल की गोदावरी नदीचा कोणत्या दोन डोंगराच्या मध्ये आहे, सातमाळा अजिंठा डोंगररांग आणि हरिश्चंद्र बालाघाट या दोन डोंगराच्या मध्ये दरम्यान ही काय आहे नदी वाहते. पुढची महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ती म्हणजे गोदावरी नदीचा लांबी किती आहे असा परीक्षेमध्ये प्रश्न पडतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक महत्वाची गोष्ट असते, परीक्षेत कसा प्रश्न पडलाय ते व्यवस्थित आधी वाचा. बघा प्रश्न काय विचारला आहे, गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे. त्यावेळेस तुम्हाला उत्तर देता येईल 1465 किलोमीटर. 1465 किलोमीटर ही गोदावरी नदीची लांबी आहे, एकूण लांबी म्हणजे पूर्ण लांबी. तर आणि जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये तिची लांबी किती आहे, बघा दुसरा प्रश्न कसा आहे, महाराष्ट्रात तिची लांबी किती आहे, तर ती आहे 66.8. असं लक्षात ठेवा, 66 आणि 8 किंवा 668 अशा स्वरूपात लक्षात ठेवा. 668 किंवा 66.8 अशा स्वरूपात तुम्ही ते लक्षात ठेवा. 66.8 तिची ही लांबी आहे. बघा तुम्हाला ह्याची छोटी ट्रिक्स सांगतो, ट्रिक्स तुम्हाला ती लक्षात ठेवता येईल. बघा एकूण लांबी किती आहे तिची, बघा एकूण लांबी आहे 1465 बरोबर. तिची एकूण लांबी किती आहे 1465. आता 65च्या पुढे काय आहे 66 आहे, आणि 66च्या पुढे काय एक 8 लिहून टाकायचंय. म्हणजे बघा छोटी ट्रिक सांगितली, काय केले 1465. आता 65 नंतर किती आहे 66 आहे, आणि 66 वर एक 8 लिहून टाकायचा आहे. म्हणजे तुम्हाला इथं दोन गोष्टी पाठ झाल्या. कोणती, एकूण लांबी किती आहे तिची 1465, आणि तिची महाराष्ट्रातील लांबी किती आहे 65 नंतर 66 वर 8 लिहायचंय म्हणजे 668 किलोमीटर. बघा एकदम मस्त स्वरूपात ट्रिक्स तुम्हाला हळूहळू मी काय करणार आहे, सगळ्या गोष्टी अशा स्वरूपात लक्षात ठेवायला काय करणार आहे, भाग पाडणार आहे. आणि तुम्हाला एकदम डोक्यामध्ये लगेच लक्षात येईल, अरे बाबा परीक्षेमध्ये प्रश्न पडला, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडला गोदावरी नदीची भारतातील आणि महाराष्ट्रातील लांबी किती आहे. तुम्हाला पर्याय दिले, आता पर्यायमध्ये तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिले. त्यावेळेस एक जर पर्याय असा असेल 1465 आणि दुसरा पर्याय असेल कॉमा महाराष्ट्रातील लांबी आहे 66.8, त्यावेळेस तुम्हाला लगेच लक्षात येईल ना, हा राजेश मेशे सरांनी सांगितलं होतं बाबा 65 ट्रिक्स सांगितली होती. 65 1465 आणि 65च्या पुढे काय आलं होतं 65 66, म्हणजे 66 वर एक 8 द्यायचा. 66 वर एक 8 दिला म्हणजे 65च्या पुढे 66 आणि 66 वर एक 8. म्हणजे अशा स्वरूपात तुम्हाला पाठ करायची गरज लागणार नाही, डोक्यामध्ये रट्टा मारायची गरज लागणार नाही, पोपटपंची करायची गरज लागणार नाही. अशा छोट्या छोट्या ट्रिक्स लक्षात ठेवा, तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या लक्षात राहतील. तर आतापर्यंत तुम्हाला काही अडचणी आहेत का विद्यार्थी मित्रांनो, अडचणी काही असतील तर लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगत जा, म्हणजे मला त्या तुम्हाला तुमच्या गोष्टी व्यवस्थित सांगता येतील. बघा आतापर्यंतच्या काही अडचणी नसतील तर आपल्याला आता पुढे वळायचं आहे. आता बघा हा गोदावरी नदी खोऱ्याचं काय आहे, एक तुमचा पुढे नकाशा दिसत आहे खूप छान स्वरूपात, आणि मी स्वतः हा नकाशा बनवलेला आहे. अजून एक तुमच्यासाठी सांगतोय, मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मला कॉम्प्युटरमधल्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामुळे मी दुसऱ्याकडून न बनवता मी स्वतः हा तुमच्यासाठी एकदम बघा मस्त स्वरूपाचा हा नकाशा बनवलेला आहे. आणि बघा बाकीचे तुम्हाला गोष्टी ज्या अवांतर गोष्टी असतात, उगाच दाखवायची गरज नसतात, त्या गोष्टी मी याच्यात टाकलेल्या नाहीत. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा कसं सांगितलं आहे, बघा गोदावरी नदी सांगितली आहे, ही गोदावरी नदी आहे बरोबर. गोदावरी नदी हिचा वाहण्याची दिशा कोणती आहे, पूर्व वाहिनी आहे, म्हणजे पूर्वेला ती वाहत जाते. तिचा उगम कुठं होतं त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर येथे नाशिक जिल्ह्यामध्ये, आणि तिचा संगम कुठे होते राजमहेंद्री. बघा इथे बाजूला तुम्ही थोडं स्क्रीन रोटेट करून बघा, राजमहेंद्री जवळ बंगालच्या उपसागरास तिचा संगम होतो राजमहेंद्री.
या ठिकाणी तिचा काय होतो, संगम होतो. तुम्हाला संगमाची ट्रिक्स सांगायची का? लवकर सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा. राजमेहेंद्री. आता राजमेहेंद्री, मेहेंद्री म्हणताना काय वाटते? मेहंदी. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. गोदावरी नवरी असते, गोदावरी नवरी. आपण बघितलं गोदावरीची आता ट्रिक्स तुम्हाला हळूहळू सांगणारच आहे. नंतरच्या थोड्या 5 मिनिटात आपलं लेक्चर होणार आहे. त्यावेळेस सांगेन की गोदावरी नदीची उपनद्या कशा पाठ करायच्या. तर एक गोदावरी नावाची नवरी असते आणि ती गोदावरी नवरी काय करते? मेहंदी लावते. मेहंदी. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा लग्न करायचं असते, नवरीचं लग्न करताना नवरी जेव्हा काय करत असते, हातावर मेहंदी लावत असते तिच्या राजासाठी, म्हणजे राजमेहेंद्री. म्हणजे राजासाठी, तिच्या होणाऱ्या राजासाठी, नवऱ्यासाठी ती काय करते? हातावर मेहंदी लावते. मेहंदी. मग तिचं त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवता येईल. शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला सांगितली. राजमेहेंद्री. मेहंद्री म्हणजेच काय? राजमेहेंद्री. या ठिकाणी तिचा संगम होतो बंगालच्या उपसागरास. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, असे छोटे ट्रिक्स सांगतोय, त्या बाजूला तुम्ही लिहून ठेवत जा. पुस्तकामध्ये पण सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत, तुम्ही ते पण वाचून घ्या. तुम्हाला एकदम हसत खेळत अभ्यास करायला आपले हे पुस्तक नक्कीच लावणार आहे. तर तुम्हाला आता ह्या गोष्टी समजल्यात का? लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. कशी वाटली ट्रिक्स? राजमेहेंद्री. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतो बघा. परीक्षेमध्ये अशा स्वरूपात प्रश्न पडतो की गोदावरी नदीचा संगम कोठे झालेला आहे. त्यावेळेस तुम्हाला सांगता येईल गोदावरी नवरी असते आणि ती काय करते? हातावर मेहंदी लावते. म्हणजे राजासाठी राजमेहेंद्री या ठिकाणी तिचा संगम झालेला आहे. मेहेंद्री म्हणजेच मेहंदी लावणे. राजासाठी ती मेहंदी लावते, तिच्या नवऱ्यासाठी ती मेहंदी लावते. अशा स्वरूपात तुम्ही ते लगेच ट्रिक्सनुसार लगेच सांगता येईल आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ट्रिक्स कशी वाटली लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि अशा स्वरूपात जर तुम्हाला लेक्चर घ्यायचे असतील तर मला सांगा सर, असेच लेक्चर कंटिन्यू करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा आता चांगला प्रतिसाद लाभत आहे शॉर्ट ट्रिक्स लेक्चरांना. बरेच विद्यार्थी आता रजिस्ट्रेशन करत आहेत, बरेच विद्यार्थी लेक्चर पाहत आहेत. त्याच्यामुळे खूप तुमच्या सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि आतापासून पुढचे लेक्चर ते एवढे भारी असणार आहेत, तुम्ही विचार पण केला नसेल की अरे बाबा, महाराष्ट्राचा भूगोल एवढा सोप्या पद्धतीने आपण शिकवू शकतो. राजेश मेश्राम सरांनी खरंच जादू केली आणि सरांनी खूप मस्त स्वरूपात शॉर्ट ट्रिक्स सांगितल्या. तर अशा सगळ्या गोष्टी आपण आता ट्रिक्सनुसार घेणार आहोत, टेन्शन घ्यायचं नाही. बघा, आता आपल्याला पुढच्या गोष्टीकडे वळायचं आहे. आत्तापर्यंत काही हे नकाशा तुम्ही नीट वाचा, नीट पहा. सगळ्या गोष्टी मी नकाशामध्ये नद्या, उपनद्या, त्यांचे मिळण्याचे किनारे, तिथं कोणत्या गावाच्या ठिकाणी मिळतात, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि खूप छान इथे बघा खोरे पण टाकलेले आहेत. सगळ्या गोष्टी मी पुन्हा पूर्ववाहिनी म्हणजे कुठे वाहते, ह्या अशा सगळ्या गोष्टी मी पुस्तकात आपल्या टाकलेल्या आहेत. आत्तापर्यंत काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे आपल्याला पुढे वळायचं आहे. बघा, आता पुढे वळायचं आहे. त्याच्यानंतर सांगितलं तुम्हाला की आता गोदावरी नदीची लांबी आपण आत्ताच घेतली. आपण गोदावरी नदीची लांबी आत्ताच बघितली की 1465 ही भारतातली लांबी आणि 66.8 ही महाराष्ट्रातली लांबी आपण ही आता बघितली. आता लांबीनंतर आपल्याला बघायचं क्षेत्रफळ, म्हणजे तिथं एकूण क्षेत्रफळ, नदी प्रणालीचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? 3,13,389 एवढं चौरस किलोमीटर. म्हणजे पूर्ण भारतामधलं किंवा पूर्ण गोदावरीचे एकूण क्षेत्रफळ विचारलं तर ते आहे 3,13,389 चौरस किलोमीटर. बघा किती मोठं क्षेत्रफळ तिन्ही नदी प्रणालीने व्यापलेलं आहे. आणि महाराष्ट्रात तिचे क्षेत्रफळ आहे 1,53,779. बघा, 1,53,779 चौरस किलोमीटर. म्हणजे एवढ्या मोठ्या क्षेत्रावर गोदावरी नदीचं व्यापलेली आहे. आणि जवळजवळ परीक्षेमध्ये प्रश्न पडतो, मागच्या वेळेस पण परीक्षेत प्रश्न पडला होता, जवळजवळ 49% क्षेत्र, म्हणजे महाराष्ट्राचं 49% क्षेत्र हे एकट्या गोदावरीने व्यापलेलं आहे. 49% बाजूला लिहून ठेवा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. 49% क्षेत्र तिने व्यापलेलं आहे. महाराष्ट्राचं 49% क्षेत्र तिने व्यापलेलं आहे. आता आपल्याला हा मुद्दा समजला आहे का तुम्हाला? लवकर सांगा. आणि आता पुढे जायचं आहे. बघा, 49% क्षेत्र घेतलं आपण.
त्याच्यानंतर पुढे बोलायचं आहे ते म्हणजे महाराष्ट्रामधून ती कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून वाहत जाते असा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडतो की गोदावरी नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहत जाते किंवा तिचं क्षेत्र कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये आहे ते असं प्रश्न पडला तर त्यावेळेस तुम्हाला सांगता येईल की ती 8 जिल्ह्यामधून वाहत जाते. किती तिचे गोदावरी नदी महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यातून वाहते. कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून वाहते बघा आता तुम्हाला सांगतोय. नाशिक जिल्हा आहे सगळ्यात सुरुवातीला, नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि गडचिरोली या 8 जिल्ह्यातून लक्षात ठेवा 8 जिल्हे. आपण काय काय बघा गोदावरीसाठी 8 खूप फेमस आहे. गोदावरीसाठी 8 हा आकडा खूप काय फेमस म्हणण्यापेक्षा लकी आहे असं लक्षात ठेवा. 8 हा आकडा तिथं खूप लकी आहे. गोदावरीचा 8 आकडा कसं लक्षात ठेवला बघा. 66 नंतर आपण 8 घेतलं होतं बघा. 65 66 8 घेतलं होतं. 8 आकडा महत्वाचा आहे. नंतर बघा पुढचं काय, गोदावरी नदी 8 जिल्ह्यातून वाहत जाते किंवा तिचं क्षेत्र हे 8 जिल्ह्यात पसरलेलं आहे. तर 8 इथे पण 8 आलं म्हणजे परत एकदा 8 आलं. अजून दुसरी पुन्हा अजून पुढची गोष्ट ती सांगणार आहे म्हणजे गोदावरीला एकूण 8 खोरे आहेत. 8 खोरे आहेत म्हणजे तुम्हाला खोरे पण 8 आहेत. 8 जिल्ह्यातून वाहत जाते आणि 66 8 तिची लांबी पण तशी आहे. अशा स्वरूपात 8 हा आकडा गोदावरी नवरीसाठी लकी आहे असं लक्षात ठेवा. तुम्हाला छोटी ट्रिक्स सांगितली. विद्यार्थी मित्रांनो, हा अभ्यास हा असाच करायचा असतो. हसत खेळत अभ्यास करा आणि हसत खेळत अभ्यास केला तर गोलीगत तुम्हाला मार्क्स मिळतील आणि गोलीगत तुम्हाला कसे एकदम टेन्शन फ्री अभ्यास होईल. म्हणजे कसं लय भारी, म्हणून मी लय येड्यावणी करते, बरोबर का नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला सांगितलं की गोदावरी नदी ही कोणत्या 8 जिल्ह्यातून वाहते बघा. नाशिक जिल्ह्यामध्ये सुरुवात नाशिकपासून होते. नंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये तिचं क्षेत्र आहे. नंतर औरंगाबादमध्ये जाते ती. जालना, बीड, परभणी, नांदेड आणि गडचिरोली या 8 जिल्ह्यामध्ये तिचं काय नदी प्रणालीचं क्षेत्र आहे. ते 8 जिल्हे तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की गोदावरी नदी किती राज्यातून वाहते. म्हणजे गोदावरी किती राज्यातून वाहते तर 4 राज्यातून वाहते बघा. आता बघा 8 4 दे किती, 8 4 दे किती 4 असते बरोबर. म्हणजे 8 खूप तिचा लकी आकडा आहे आणि 4 पण तिचा अर्ध 4च आहे. म्हणजे 4 राज्यातून ती वाहते. कोणत्या कोणत्या, महाराष्ट्र राज्यातून, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि शेवटी सॉरी विद्यार्थी मित्रांनो 4 राज्यातून नाही वाहत, 3 राज्यातून वाहते. महाराष्ट्र कृष्णा नदी हे मी कृष्णा नदीबद्दल विचारत होतो. ठीक आहे, सॉरी विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातून ती गोदावरी नदी ही 3 राज्यातून वाहते. महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. सुरुवातीला 2 राज्यातून व्हायची. ज्यावेळेस तेलंगणा आणि आंध्र प्रदेश वेगळा नव्हता त्यावेळेस तेव्हा ते 2 राज्यातून वाहत होते, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश. पण आता तेलंगणा आणि आंध्र प्रदेश वेगळा झाल्यामुळे काय झालेलं आहे तर 3 राज्यातून ती वाहते. कोणत्या कोणत्या, महाराष्ट्र राज्यातून वाहते, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आणि शेवटी ती बंगालच्या उपसागरात जाऊन राजमहेंद्र येथे जाऊन ते मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, चुकून माझ्याकडून 4 उत्तर आलं होतं. म्हणजे 4 सांगितलं 4 राज्यातून, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. 4 नाही तर 3 राज्यातून ती वाहते, हे तुम्ही लक्षात ठेवा. बघा आता आपल्याला पुढे वळायचं आहे ते म्हणजे गोदावरी नदी एकूण 8 खोऱ्यातून वाहते किंवा तिला 8 खोरे आहेत. कोणते कोणते 8 खोरे आहेत. बऱ्याच मित्रांनी मला प्रश्न विचारला होता की सर ते गोदावरी नदीचे 8 खोरे सांगा, 8 खोरे सांगा, त्यांची नावं सांगा. त्यावेळेस मी सांगितलं होतं ज्यावेळेस आपलं गोदावरीचं लेक्चर होईल, गोदावरी नदीचं लेक्चर होईल त्यावेळेस तुम्हाला ते उपखोरे मी सांगतो. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन पाहिजे होती त्या विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचे आहे की गोदावरी नदीचे 8 खोरे कोणते कोणते आहेत. बघा गोदावरीचे 8 खोरे कोणते आहेत. 7 खोरे तिचे उपखोरे आहेत आणि 1 तिचं मुख्य खोरं आहे. म्हणजे 7 + 1 असे 8 तिचे खोरे आहेत. आता 8 खोरे कोणते कोणते बघा. एक आहे गोदावरी नदीचं मुख्य खोरं, पहिलं खोरं. नंतर गोदावरी पूर्णा खोरे. आता पूर्णा ही नदी आहे ती तुम्हाला माहीत असेल की ही दक्षिण पूर्णा आहे, उत्तर पूर्णा वेगळी, तापी नदीची पूर्णा वेगळी आणि ही गोदावरी नदीची पूर्णा वेगळी. त्याच्यामुळे ही पूर्णा दक्षिण पूर्व पण पूर्णा म्हणतात आणि जी तापी नदीची असते तिला उत्तर पूर्णा म्हणतात. त्याच्यामुळे ही तापी वेगळी आहे, ही पूर्णा वेगळी आहे. गोदावरी मुख्य खोरे, गोदावरी पूर्णा खोरे, मांजरा नदी खोरे, पैनगंगा खोरे,
वर्धा खोरे, वैनगंगा खोरे, प्राणहिता खोरे आणि इंद्रावती खोरे असे हे 8 तिचे खोरे आहेत. म्हणजे तिचं एक मुख्य खोरं आहे, म्हणजे स्वतः गोदावरीचं एक मुख्य खोरं आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक नदी तिची उपनदी जिथे वाहते, आणि त्या उपनद्या पण खूप महत्त्वाच्या नद्या आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये. त्याच्यामुळे त्या उपनद्यापासून जे खोरे तयार झाले त्यांना त्याचे उपखोरे म्हणतात. तर आपण हे लेक्चर खोरे म्हणजे काय, उपखोरे आणि मुख्य खोरे मागच्या आपण लेक्चरमध्ये पाहिलं होतं. त्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी ते जाऊन पहा, मागचे बरेच लेक्चर आता आपले झालेले आहेत. आता आपल्याला मुख्य टॉपिककडे वळायचं आहे, ते म्हणजे गोदावरी नदीच्या आपल्याला काय करायच्यात, उपनद्या पाठ करायच्या आहेत. आत्तापर्यंत तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काही अडचणी आहेत का, लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आत्तापर्यंत तुम्हाला अडचणी असतील तर लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे आपल्याला आता पुढे जायचं आहे. आता खरं आपल्याला शॉर्ट ट्रिक्सचं लेक्चर चालू होणार आहे. आता मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स शिकवणार आहे सगळ्या. म्हणजे आता बघा परीक्षेमध्ये प्रश्न कसा पडतो बघा, त्याच्यानुसार तुम्हाला उत्तर कसं द्यायचं ते सांगतो आता मी. बघा परीक्षेमध्ये असा प्रश्न पडतो की ही बिंदुसरा नावाची उपनदी तुम्हाला एका जोड्या लावामध्ये येऊ शकतो की एका ठिकाणी उपनद्या दिलेल्या असतात आणि दुसऱ्या ठिकाणी मुख्य नदी दिलेल्या असतात. उपनद्यामध्ये दिलं तुम्हाला बिंदुसरा ही नदी कोणाची उपनदी आहे. तुम्हाला पुढे पर्याय दिले कृष्णा नदी, गोदावरी नदी, भीमा नदी आणि तापी नदी. त्यावेळेस तुम्हाला सांगता यायला पाहिजे ते गोदावरी नदीची उपनदी आहे. तुम्हाला कोणी परीक्षेमध्ये प्रश्न पडला कुंडलिका नावाची उपनदी कोणाची उपनदी आहे, किंवा तुम्हाला असा प्रश्न पडला की शिवना नावाची नदी, खाम नावाची नदी या कोणाच्या उपनद्या आहेत, असे तुम्हाला परीक्षेत प्रश्न पडतात. आणि ज्यावेळेस बघा तुम्हाला आत्ता गोदावरी नदी वाचताना हे सगळ्या गोष्टी लक्षात राहतात, पण ज्यावेळेस तुम्ही गोदावरी नदी वाचतात, कृष्णा नदी वाचतात, तापी नदी वाचतात, भीमा नदी वाचतात, कोकणातील 30 नद्या वाचतात आणि छोट्या छोट्या अजून नद्या वाचतात, त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये काय होतो, एकदम राडा होतो, एकदम डोक्याचा काय होतो, बटाटा वडा होतो. बटाटा वडा खाल्लाय का तुम्ही कधी, तसा डोक्याचा बटाटा वडा होतो. त्याच्यामुळे 150 नद्या जवळजवळ आपल्याला तोंडपाठ करायच्या असतील तर आपले शॉर्ट ट्रिक्सचं पुस्तक वापरा. तुम्हाला त्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. चॅलेंज देऊन सांगतो की तुम्हाला त्या नद्या कधीच विसरणार नाहीत. आणि ह्या नद्या पाठ होणं जोक नाहीये. 4-4, 5-5 वर्ष अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे डोक्याचे केस गेले, टक्कल पडले पोरांना, तरी पण ह्या 150 नद्या जर विचारल्या तरी त्या सांगता येत नाही, त्यांना रट्टा मारावा लागतो. पण तुम्हाला आता मी शॉर्ट ट्रिक्सनुसार त्या शिकवणार आहे. सगळेजण रेडी आहात का, लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा आता मी गोदावरी नदीच्या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या मी सांगतो का. उजव्या किनाऱ्याने बघा आपण त्या दिवशी बघितलं, उजव्या किनाऱ्याने म्हणजे बघा आता गोदावरी नदी कुठे वाहत आहे, पूर्वेला वाहत आहे. बरोबर, गोदावरी वाहत आहे ती म्हणजे पूर्वेला वाहत आहे. आणि पूर्वेला वाहत असताना या साईडनी मिळणाऱ्या नद्या ह्या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या असतात, आणि या किनाऱ्याने मिळणाऱ्या असतात त्या म्हणजे डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या. बघा कोणत्या कोणत्या उजव्या किनाऱ्याने मिळतात, प्रवरा, मुळा, कुंडलिका, सिंदपना किंवा तिला बिंदुसरा पण म्हणतात, बिंदुसरा, दारणा, सरस्वती आणि बोरा. या ज्या 7 नद्या आहेत त्या 7 नद्या त्यांना त्या गोदावरी नदीला उजव्या किनाऱ्याने मिळतात. कोणत्या किनाऱ्याने, उजव्या किनाऱ्याने या 7 नद्या तिला मिळतात. त्याच्यामुळे गोदावरी नदीला जर तुम्हाला प्रश्न पडला, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की बाबा प्रवरा नावाची नदी कोणाची उपनदी आहे आणि ती कोणत्या किनाऱ्याने मिळते, त्यावेळेस आपल्याला लगेच शॉर्ट ट्रिक्स आठवायला पाहिजे. अरे गोदावरी नदीची आपण गोष्ट बघितली होती, गोदावरी नदीची ट्रिक्स आपण बघितली होती, त्या ट्रिक्समधले प्रवरा कोणीतरी होता. ट्रिक्सला सुरुवात करायची का विद्यार्थी मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर आपले शॉर्ट ट्रिक्सचे लेक्चर बघितले असतील त्यांना लगेच समजले असतील, आपली ट्रिक्स समजली असेल. पण जे विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठी मी एकदा परत ही ट्रिक्स सांगतो. आपले ज्या विद्यार्थी जुने असतील त्यांना रिव्हिजन होईल, आणि जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना थोडं अजून मस्त वाटेल. त्याच्यामुळे ट्रिक्स मी सांगणार आहे. बघा आता बघा मी ट्रिक्सला सुरुवात करत आहे. सगळेजण रेडी आहात का, लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. डोळ्यापुढे चित्र आणा. मी कोणती पण ट्रिक्स सांगत असेल त्यावेळेस काय करायचं, डोळ्यापुढे चित्र आणायचं. मी जसं सांगेल तसं चित्र आणायचं. बघा गोदावरी म्हणजेच काय, गोदावरी नदी असते. आणि ही बघा बाजूला तुम्हाला दिसत आहे ही गोदावरी नदी म्हणजेच एक गोदावरी आहे, आणि गोदावरी नावाची मुलगी आहे. ती काय आहे, गोदावरी नवरी आहे. ती कोण आहे, नवरी आहे. आणि मनातल्या मनात म्हणा बरं, गोदावरी 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 नवरी, गोदावरी नवरी. आता बघा तिचा नवरा असतो कोणतरी, गोदावरीचा नवरा कोण असतो बघा,
प्रवरा. प्रवरा नावाचा तिचा नवरा असतो. बघा मनातल्या मनात म्हणा, प्रवरा 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 नवरा. गोदावरी नवरी, प्रवरा नवरा. म्हणजे गोदावरी कोण असते? नवरी असते, आणि प्रवरा नवरा असतो. म्हणजे या दोन नवरा बायकोची गोष्ट लक्षात आली की तुम्हाला ह्या सगळ्या नद्या कशा होणार आहेत? तोंडपाठ होणार आहेत. बघा सांगितलं कोणतं कोणतं? गोदावरी नदीचे खोऱ्यातल्या आपण नद्या, मुख्य खोऱ्यातल्या आपण नद्या पाहत आहोत. तर उजव्या किनाऱ्याच्या नद्या, प्रवरा तिचा कोण असतो? गोदावरी नवरी असते, प्रवरा तिचा नवरा असतो. आणि हा गोदावरीचा नवरा जो प्रवरा असतो ना, प्रवरा, प्रवरा बघा एकदम मुळ्यासारखा पांढरा शुभ्र आहे. कसा? मुळा बघितला असेल तुम्ही, मुळा खाल्ला असेल श्रावण महिन्यामध्ये, सोमवारी मुळा खातात बघा. तो मुळा असतो बघा, तो पांढरा शुभ्र असतो, रॅडिश, एकदम पांढरा शुभ्र असतो. त्याचप्रमाणे हा प्रवरा कसा असतो? एकदम मुळ्यासारखा पांढरा शुभ्र असतो. प्रवरा म्हणजेच नवरा. नवरा कसा असतो? मुळ्यासारखा पांढरा शुभ्र असतो. मग ती गोदावरी असते, ती गोदावरी आपली थोडी, गोदावरी नवरी काळी असते थोडीफार, आणि ती काय म्हणते? मला कानातलं कुंडल आणून द्या. काय करा? कानातलं कुंडल आणून द्या. कानातलं कुंडल आणून द्या म्हणजे मी काय होईन? थोडी सुंदर दिसेल. मग कानातलं कुंडल, तो प्रवरा काय असतो? शहाणा असतो, म्हणतो मी कानातलं कुंडल आणून देणार नाही. मग आणून देणार नाही, मग तिच्या गोदावरी असते ना, तिच्या डोळ्यातून सरसर सरसर बिंदू खाली येतात. बिंदू सरसर म्हणजे डोळ्यातून पाणी येतात, बिंदू येतात, बिंदू सरसर सरसर खाली येतात, म्हणजेच बिंदुसरा. बिंदू खाली आल्यानंतर ती काय करते? घराचं दार लावते. माहिती आहे तुम्हाला, घराचं आपलं घर असतं त्याला दार असतं बघा, दार. घराचं दार असं लावते, आणि दार लावून काय करते? आत रडत बसते. आत रडत बसल्यानंतर तिच्या डोळ्यातून बिंदू सरसर सर असे खाली येतात. मग तेवढ्यात काय होतंय? आपल्या सरस्वती माता प्रकट होतात. बाजूला दिसतात बघा, सरस्वती माता प्रकट होतात. कारण एखाद्या मुलीवर अत्याचार झाला की एखादी माता प्रकट होते बघा, तशा सरस्वती माता लगेच प्रकट होतात. म्हणतात, का ग गोदावरी रडू नकोस, गोदावरी रडू नकोस, हे घे बोरोप्लस, बोरोप्लस घे आणि तू पण सुंदर होऊन जा. तर अशा स्वरूपात ते काय म्हणजे सरस्वती माता काय म्हणतात? हे घे बोरोप्लस आणि तू पण सुंदर हो. तर गोदावरी काय करते? बोरोप्लस घेते आणि लावते, आणि एकदम सुंदर होते. कुणासारखी? प्रवरासारखे सुंदर होऊन जाते. अशा स्वरूपात खूबसूरती का राज, गोदावरी का खूबसूरती, गोदावरीच्या खूबसूरतीचा राज काय आहे? लवकर लवकर सांगा. गोदावरी का खूबसूरती का राज आहे? बोरोप्लस क्रीम. बघा अशा स्वरूपात ट्रिक्स कशी वाटली लवकर लवकर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि ट्रिक्स आवडली तर तुमच्या मित्रांना ही गोष्ट सांगा, म्हणजे तुम्हाला ह्या 7 नद्या तोंडपाठ होतील. तुमच्या सोडा, तुमच्या मित्राच्या तोंडपाठ होतील. सगळ्याच्याच ह्या नद्या कशा? एकदम गोलीगत तोंडपाठ होतील. बघा, प्रवरा गोष्ट सांगतो आणि तुम्हाला नद्या एकदा डबल रिपीट करतो. प्रवरा तिचा नवरा असतो, गोदावरी नवरी, प्रवरा नवरा. मुळा म्हणजे तो मुळ्यासारखा पांढरा शुभ्र असतो. कुंडलिका म्हणजे ती कानातलं कुंडल मागते. गोदावरी तो कानातलं कुंडल आणून देत नाही, म्हणजे तो फण मारतो. फणा, सिंध फणा, फणा मारतो. फणा माहिती आहे तुम्हाला, सापाचा फणा असतो तसा. तो काय करतो? नवरा तिला फण मारतो, म्हणतो मी आणून देत नाही. मग तिच्या डोळ्यातून बिंदू सरसर खाली येतात, म्हणजे बिंदुसरा. आणि सरसर खाली आल्यानंतर ती काय करते? दार लावून बसते, म्हणजे दारणा. दार लावून रडत बसते, आणि दार लावल्यानंतर ती तेवढ्यात कोण प्रकट होते? सरस्वती माता प्रकट होतात. म्हणजे सरस्वती नावाची नदी आहे, आणि ती काय म्हणते त्याला? म्हणते हे घे बोरोप्लस, बोरा नावाची नदी, बोरोप्लस आणि तू पण सुंदर हो. अशा स्वरूपात या 7 नद्या तुम्हाला तोंडपाठ झाले असतील. तर कशी वाटली ट्रिक्स लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता आपल्याला पुढच्या ट्रिक्सकडे वळायचं आहे, म्हणजे डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या, याच्यात आपल्याला ट्रिक्स घ्यायची आहे. तर आत्तापर्यंत तुम्हाला या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या ट्रिक्स कशी वाटली, तुम्हाला समजल्यात का? का परत एकदा रिपीट करून सांगायचं? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्याला आता पुढे वळायचं आहे. बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो की गोदावरी नदीच्या डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत. त्यावेळेस तुम्हाला सांगता यायला पाहिजेत कदवा, खाम आणि शिवना. कोणत्या? कदवा, खाम आणि शिवना या 3 नद्या गोदावरी मुख्य खोऱ्याला किंवा गोदावरीच्या पात्राला डायरेक्ट कुठून मिळतात? डाव्या किनाऱ्याने मिळतात. या मुख्य खोऱ्यातल्या नद्या आहेत. मुख्य खोरे तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, मुख्य खोरे काय असते, उपखोरे काय असतं. त्याच्यातल्या मुख्य खोऱ्याच्या ह्या नद्या आहेत. कोणत्या? कदवा, खाम आणि शिवना. आता बघा, तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे. ट्रिक्स लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ट्रिक्स सांगायचे का? लवकर लवकर सांगा. सुरुवात करायची का? रेडी आहात का? ओके, चला तर रेडी असताल तर आता बघा. आता गोदावरी काय असते? नवरी असते. आणि गोदावरी नवरीला तो काय करतो? नवरा काय करतो?
काय करतो, कानातलं कुंडल आणून देत नाही. मग कानातलं त्याचा बदला घ्यायचा असतो गोदावरीला. गोदावरी काय म्हणते, कदवा. कदवा म्हणजेच काय, कदवा म्हणजे कदापि, कधीच. कदवा म्हणजे कधीच. खांब. आता खांब म्हणल्यानंतर मुलाला लगेच, मुलं जे आपले विद्यार्थी आहेत, मुलं त्यांना लगेच समज असेल खांब म्हणजेच काय असते. दारूचा खांब असतो बघा, खांब असतो दारूचा खांब. तो नवरा असतो ना प्रवरा, तो काय करत असतो, दारूचा खांब काय करत असतो, पीत बसलेला असतो. आणि पीत बसल्या बसल्या तिला काय म्हणते, गोदावरी म्हणते आजपासून कदवा म्हणजे कधीच, खांब म्हणजे दारूच्या खांबला, शिवना म्हणजे शिवायचं नाही, आणि शिवला तर तुमचा डावा पाय तोडून टाकेन. डावा म्हणजेच काय, लेफ्ट. आपण म्हणत का डावा पाय तुमचा तोडून तुमच्या हातात देईन. तर अशा स्वरूपात ती काय करते, गोदावरी तिच्या नवऱ्याला काय करते, ताकीद देते, किंवा तिला सांगते की मला तुम्ही कानातलं कुंडल आणून दिलं नव्हतं ना, तुम्ही पण कदवा खांबला शिवायचं नाही, आणि शिवला तर तुमचा डावा पाय तोडून टाकेल. अशा स्वरूपात तुम्हाला डावा पाय म्हणजेच डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या, अशा स्वरूपात सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहतील. आणि गोदावरीच्या मुख्य खोऱ्यातल्या नद्या लक्षात राहिल्या, तुम्हाला कसला पण प्रश्न पडून द्या, आपलं शॉर्ट ट्रिक्सचं पुस्तक आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम गोलीगत तोंडपाठ होतील. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. अभ्यास करताना हसत खेळत अभ्यास करा. जर विद्यार्थी मित्रांनो विचार करा, आता जसं आपण लेक्चर घेतलं, अशा जर ट्रिक्सनुसार सगळं महाराष्ट्राचा भूगोल कव्हर केला, नदी प्रणाली कव्हर केली, शिखरं कव्हर केले, पठार कव्हर केले, मैदानं कव्हर केले, लोकसंख्या चॅप्टर केला, उद्योगधंदे केले, वनसंपत्ती केल्या, वारे पाऊस बिऊस सगळं जर आपण असं जर एकदम ट्रिक्सनुसार केलं, तर किती मस्त स्वरूपात अभ्यास होईल ना. आणि सगळ्या गोष्टी आपल्या ह्या शॉर्ट ट्रिक्सच्या पुस्तकात टाकलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर लवकर खूपच घाई झाली असेल, किंवा खूपच लवकर अभ्यास करायचा असेल, तर आपले शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तक आजच आणा, वाचा, आणि काय म्हणजे त्याला पैकीच्या पैकी परीक्षेत मार्क मिळवा. तर रिव्हिजन करण्यासाठी पण आपले शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं खूप फायदेशीर आहेत. आणि मी स्वतः सांगत नाही, तुम्ही वाटलं तर तुमच्या ज्या मित्रांनी आपले शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं वाचलेत ना, त्यांना विचारा आणि पहा, एकदा वाचून पहा, मगच तुम्हाला खात्री पटेल, अरे बाबा शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तक म्हणजे लयच भारी पुस्तक आहेत. आणि अशा स्वरूपाचे पुस्तकं तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. त्याच्यामुळे, आणि हे बघा कोणते कोणते पुस्तक आहेत, शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राचा भूगोल आहे, शॉर्ट ट्रिक्स भारत व जगाचा भूगोल आहे, शॉर्टकट मराठी व्याकरण आहे, आणि शॉर्ट ट्रिक्स इतिहासाचं पुस्तक आहे. हे सगळे शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तक बाजारात उपलब्ध आहेत. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सगळीकडे पुस्तकं उपलब्ध आहेत. आणि अशा स्वरूपात आपले हे शॉर्ट ट्रिक्सचे लेक्चर होणार आहेत. तुमच्या मित्रांना पण नक्कीच सांगा, जास्तीत जास्त सपोर्ट करा. आणि उद्या सकाळी परत एकदा 11 वाजता आपलं मराठी व्याकरणचं लेक्चर आहे, त्याला पण दररोज तुम्ही हजर राहत जा. संध्याकाळी 9 वाजता महाराष्ट्राचं भूगोलचं लेक्चर आहे. सगळ्या गोष्टी आपण एकदम गोलीगत तोंडपाठ करून घेणार आहोत. आणि घाई गडबड करू नका, सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित घेणार आहोत, सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत, टेन्शन घेऊ नका. तोपर्यंत सगळ्यांनी शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं घ्यायचे आहेत. आणि पुढच्या लेक्चरपासून आपलं लेक्चर जेव्हा होईल, त्यावेळेस पुस्तक उघडून बसायचं आहे. आता पुढच्या वेळेसच्या लेक्चरपासून सगळ्यांनी शॉर्ट ट्रिक्सचं पुस्तक उघडून बसायचं आहे. पेज नंबर सांगितलं, त्या पेज नंबरपासून वाचायला सुरुवात करायची आहे. तर सगळ्या गोष्टी कशा डोक्यामध्ये घुसायच्या असतील, तर शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं नक्कीच वाचून बघा. तर आज मी इथेच थांबणार आहे. लेक्चर कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. उद्या सकाळी परत भेटूया 11 वाजता मराठी व्याकरण लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.